धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी आयोजित GA सिने एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी या संस्थेचा 24वा वर्धापन दिन सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे संपन्न झाला। या कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई आंतरशालेय विद्यार्थी समूह नृत्य स्पर्धा, धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पती पत्नी सन्मान पुरस्कार, नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार, धनलक्ष्मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण आणि बक्षीस समारंभ संपन्न झाला। श्री धनलक्ष्मी महिला मंडळ ही संस्था गेली 23 वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आणि बालकल्याण क्षेत्रात सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे। मुलांना आणि महिलांना खुलं सांस्कृतिक व्यासपीठ मिळावं तसंच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदेराजे यांच्या माध्यमातून केलं जात आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सर्व शाळांचा उत्साह प्रचंड होता, तर प्रेक्षक वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता। नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेत एकूण 41 शाळांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे स्पर्धा खूपच अतितटीची झाली। KG इयत्ता 1 ते 4, इयत्ता 5वी ते 10वी, डेफ स्कूल अशा गटात या सर्व स्पर्धा संपन्न झाल्या। सर्व गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून सर्वच शाळांची सांस्कृतिक कला विद्यार्थ्यांनी सादर केली आहे। तसंच आपल्या नृत्याच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देखील विद्यार्थ्यांनी सादर केले। आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेसाठी नृत्य परीक्षक म्हणून स्वदेश वरणकर, ऑल्विन पाटील आणि दीपाली जोशी यांनी भूमिका बजावली आहे। तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेलिब्रिटी निवेदक विशाल गिलबिले यांनी केलंय। रिले सिंगिंग मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या गायिका गौरी गडदे हिनं महाराष्ट्र गीत सादर केलं आणि ढोलकी वादक ओंकार भावळ होते। मौलिक शहा, लीन शहा, सारंग मोदी, समता मोदी, अभि पगारे, रश्मी पगारे या 3 गायक पती पत्नी जोडींनी गाण्याचे बहारदार सादरीकरण केलंय आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। यावेळी आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते संजय खापरे, SK ग्रुप डायरेक्टर डॉक्टर संजीव कुमार, नागरी पर्यावरण संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे ढमाळ, समाजसेविका उषा दत्त, सिने अभिनेते देव अग्निहोत्री, गायनोलॉजिस्ट डॉक्टर मेघना जाधव, समाजसेविका रेवती आढाव, हर्षल राणे, पेशवाई डिझायनर सिल्क स्टुडिओ वाशी डायरेक्टर दीपक घनवट, साईबाबा एंटरप्राइजेस कोपरखैरणे डायरेक्टर डॉक्टर प्रेमळ म्हात्रे, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, माजी नगरसेविका दमयंती आचरे, ट्रान्सजेंडर प्रियांका, कोपरखैरणे विद्यादीप विद्यालय मुख्याध्यापिका नेहा गवळी, समाजसेविका अनिता माने, समाजसेविका शीतल भोईर, समाजसेविका कुसुम राजे, आव्हान न्यूज संपादक सुबोध कांबळे आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रमासाठी श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचं सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं, ज्यामध्ये अध्यक्षा वनिता गडदेराजे, सचिव वैशाली धनावडे, खजिनदार सुप्रिया साळवे, संचालिका संगीता लिमकर, संचालिका दीपा हिरे, संचालिका विमल राजे, संचालिका रेखा सकट, संचालिका सविता कांबळे, संचालिका अलका मोरे उपस्थित होत्या। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 महिलांना धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलाय। यामध्ये वैद्यकीय क्षेत्र श्रेणीमध्ये डॉक्टर मेघना जाधव, डॉक्टर उज्ज्वला म्हात्रे, सामाजिक क्षेत्र श्रेणीमध्ये सविता नरेंद्र, शैक्षणिक क्षेत्र श्रेणीमध्ये लता पोवार, सामाजिक क्षेत्र श्रेणीमध्ये ॲडव्होकेट रुपाली काकडे, ॲडव्होकेट शुभदा कावरे, सीमा वाघमोडे, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र श्रेणीमध्ये प्रीती गोळपकर, सामाजिक आणि उद्योजिका क्षेत्र श्रेणीमध्ये अलका सयाजी मोरे, ब्युटिशियन आणि उद्योजिका क्षेत्र श्रेणीमध्ये रीना राजगौर, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र संचालक मंडळाच्या सौजन्यानं डॉक्टर वनिता गडदेराजे तसंच धनलक्ष्मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोपरखैरणे येथील स्त्री शक्ती सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा डौले यांना प्रदान करण्यात आलाय। नमस्कार, मी डॉक्टर वनिता गडदेराजे, अध्यक्षा श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी। आज संस्थेचा 24वा वर्धापन दिन विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा पार पडली। त्यामध्ये 48 शाळांनी आपला सहभाग घेतला होता।
त्याचप्रमाणे विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध पुरस्कारांचे आज आपण वितरण केलेले आहे. यामध्ये धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्कार 11 विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना देण्यात आला. तसेच समाजभूषण पुरस्कार हा निर्मला भागवत यांना प्रदान करण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट पती पत्नी जोडी ही एकूण 4 जोडप्यांना प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट पती पत्नी सन्मान पुरस्कार. आणि धनलक्ष्मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा आपण स्त्री शक्ती सामाजिक प्रतिष्ठान कोपरखेने यांना प्रदान केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे विविध महिलांसाठी खेळ आणि बक्षीस समारंभ हे सुद्धा संपन्न झालेला आहे आणि छान वाटतंय. आणि माझ्या सगळ्या संचालक मंडळ आणि माझ्या सगळ्या महिला सभासदांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानते की त्यांच्या सहकार्यामुळे आज एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य झालेलं आहे. आणि असाच महिलांनी जो धनलक्ष्मी महिला मंडळ विश्वास ठेवलेला आहे आणि केवळ त्या विश्वासामुळेच आज संस्था 24व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर छान वाटतंय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे प्रमुख जे अतिथी होते यामध्ये प्रमुख पाहुणे होते माननीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब, महाराष्ट्र वनमंत्री आणि पालकमंत्री. तर छान वाटतं. आणि इतर सर्व मान्यवर यामध्ये सुबोध कांबळे सर, डॉक्टर संजीव कुमार सर, डायरेक्टर SK ग्रुपचे डायरेक्टर आणि उषा दत्त दिदी समाजसेविका, पेशवाई डिझायनर स्टुडिओचे दीपक घनवट सर, तसेच प्रेमळ म्हात्रे सर, सगळ्या नगरसेविका आणि सिने अभिनेते संजय खापरे सर व सिने अभिनेत्री विदुला चौगुले हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गिलबिले यांनी केलं आणि स्वदेश वरणकर, ऑल्विन पाटील आणि दीपाली जोशी या परीक्षकांचेही मी या ठिकाणी विशेष आभार मानते. आणि कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. तसेच या कार्यक्रमासाठी डॉक्टर मेघना जाधव या सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून होत्या. तर एकूणच सगळा कार्यक्रम हा संपूर्ण उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला आणि नवी मुंबई नेटवर्क न्यूजचे मी या ठिकाणी विशेष आभार मानते. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा 24वा वर्धापन दिन संपन्न झाला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमात कैलासवासी ट्रान्सजेंडर अन्नी पुजारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. समाजसेविका उषा दत्त यांच्या सहकार्यामुळे कैलासवासी अन्नी पुजारी यांच्यावर MGM हॉस्पिटल इथे उपचार करून त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं त्यांच्या मूळ गावी ओरिसा इथे ॲम्ब्युलन्सनं पाठवण्यात आलं, परंतु प्रवासादरम्यान त्यांचं निधन झालंय. समाजसेविका उषा दत्त यांच्या मदतीसाठी संस्थेच्या वतीने त्यांना आणि उपस्थित ट्रांसजेंडर प्रियंका आणि टीमला सन्मानित करण्यात आलंय. नमस्ते, मैं उषा दत्त, सोशल वर्कर. जैसा कि विनीता जी ने जैसे प्रोग्राम रखा है, इनका 24वां धनलक्ष्मी जो प्रोग्राम है, तो इसके लिए मुझे चीफ गेस्ट के लिए बुलाया गया है. और ये हमेशा मुझे अपने अच्छे कामों के लिए बुलाती हैं और मैं हमेशा आती हूँ. जैसा कि ये बहुत ही अच्छे स्केल में काम करते हैं और बच्चों को, जितने भी बच्चों के प्रोग्राम्स होते हैं उनको ये बहुत अच्छा प्लेटफार्म देती हैं. ट्रांसजेंडर अन्य पुजारी, और जिसकी तबीयत बहुत ज़्यादा ख़राब हो गई थी, जिसके लिए मेरे को भगवान ने उसकी सेवा करने के लिए सामने लेकर आए. और मैंने देखा कि उसकी कंडीशन बहुत ख़राब है, MGM में एडमिट थी वो. और मेरे दिमाग में यही बात आई कि मुझे विनीता जी का साथ लेना चाहिए. और जैसे ही मैंने उनको फ़ोन किया, वो दौड़ के आए मेरे पास और यही कहा, दीदी जो भी काम है मुझे भी बताइए, मैं आपकी हेल्प करने के लिए तैयार हूँ. और वो आए और मेरा हेल्प भी किया. और हम दोनों मिल के उस व्यक्ति को, जो लेडी थी बेचारी हॉस्पिटल में एडमिट थी, उसको हम लोगों ने वहाँ से निकाला. जैसे कि वो घर जाने की उसकी इच्छा थी और उसके माँ बाप भी यही कह रहे थे कि अगर आप उसको भेज देते हैं तो आपकी बड़ी बड़ी कृपा होगी. तो हम दोनों ने यही कोशिश किया कि भाई कैसे भी उसको हॉस्पिटल से निकाल के उसके लिए एम्बुलेंस अरेंज किया, उसके लिए दवाइयाँ अरेंजमेंट की. और जो एम्बुलेंस में डॉक्टर साथ में होते हैं, हमने वो वाला एम्बुलेंस उसके लिए तैयार किया और उसे घर भेजा. बाकी तो नसीब है, हमने यही बोला था कि हम भेज तो देते हैं, लेकिन बाकी भगवान के ऊपर है सब कुछ. मगर ठीक है, वो वहाँ पहुँच तो गई और उनके घर वाले भी बहुत प्रसन्न हो गए. भाई ठीक है, लेकिन क्या करें, हमारी लड़की हमें नहीं मिली, लेकिन हमारे घर तक पहुँची, हमें लास्ट बार उसे देखने को मिला. तो हमें भी बड़ी खुशी हुई कि भाई हम ये कर सके. तो मैं चाहती हूँ कि धनलक्ष्मी जो ये संस्था है, तो ये कभी भी किसी चीज़ के लिए भी आगे रहती है. और अगर कोई भी हमको कोई सेवा का मौका मिले या किसी को कोई परेशानी हो,
तो हम लोग खड़े हैं ये कार्य करने के लिए। या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेते संजय खापरे यांनी श्री धनलक्ष्मी महिला मंडळासाठी आर्थिक मदतीसाठी 16 मे रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह इथे सैर भैर या कौटुंबिक आणि विनोदी नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन संस्थेच्या चॅरिटी फंडासाठी करण्याचं घोषित केलंय। तर सदर चॅरिटी फंडाच्या माध्यमातून संस्थेला मदत व्हावी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। श्री धनलक्ष्मी महिला मंडळ हे गेले कित्येक वर्ष काम करत आहे, हे मी काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही। पण आजवर कुठलंही काम करताना एका कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे एक स्त्री असत असलेली आहे। आपण नेहमी पाहिलं की स्त्री असते तिच्या पाठीशी उभी राहते, खंबीरपणे उभी राहते। पण मला असं वाटतं की धनलक्ष्मी महिला मंडळ हे जे आहे ज्यांच्या मागे आता आम्हा पुरुषांना उभं राहण्याची फार गरज आहे, कारण ते फार मोठं विधायक काम करत। तर या निमित्तानं मॅडमला मी एवढंच सांगू इच्छितो की इथे सगळेच मान्यवर बसलेत, प्रत्येकजण आपापल्या परीनं या मंडळासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय। तर आम्ही कलाकार मंडळी आहे, तर आम्ही काय देऊ शकतो? तर माझं नाटक आहे, माझं स्वतःची संस्था आहे, त्याचं एक उत्तम नाटक आहे जे आयुष्याची एक चांगली फिलॉसॉफी सांगणार आहे कि जिंदगी में कितने भी प्रॉब्लम आ जाए तो बस कहना डोंट वरी हो जाएगा। तो माझ्या नाटकाचं नाव आहे डोंट वरी हो जाएगा। एक खूप टेन्शन फ्री करणारं भन्नाट नाटक आहे। त्या नाटकात मी काम करतोच आहे, तर माझ्या बरोबरीला दीपाली चौगुले मॅडम सुद्धा आहेत। आणि या नाटकाचा प्रयोग मला आमच्या टीमला या धनलक्ष्मी महिला मंडळासाठी निधी उभारण्यासाठी हा प्रयोग करायचा आहे, एक चॅरिटी शो करावा असं आम्हाला देखील वाटतंय। आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत लागणार आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे ज्यावेळेला मॅडम या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये, मला वाटतं 16 मे ही तारीख सुद्धा मॅडमने डिक्लेअर केली आहे। 16 मेला आपल्या या ठिकाणी त्या नाटकाचा प्रयोग आपल्या इथे आपण अरेंज करणार आहोत। आणि त्या माध्यमातून जे निधी संकलन होणार आहे त्याचा फायदा आपल्या या NGOला या धनलक्ष्मी महिला मंडळाला होणार आहे, ज्याच्याद्वारे जे आज इतकं मोठं काम करतात याच्या पलीकडे जाऊन काम करत आलेले ते, मला असं वाटतं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, खारीचा वाटा उचलायला हवा। म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीनं काहीतरी करू इच्छितो आणि मला त्यासाठी तुमची मदत निश्चितच मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। मॅडम त्यांचे मिस्टर फार वर्षापूर्वी माझ्या कळत नकळत या नाटकाचा त्यांनी पोलीस वेलफेअरच्या माध्यमातून अरेंज केला होता। त्यावेळेला मॅडमशी सरांची भेट झाली नाही, पण आता सरांची सगळा हा जो वसा आहे, सरांची ही मेहनत जी फळाला आली आहे, तो वसा पुढे चालत ठेवावा यासाठी मॅडम खूप धडपडत आहेत। आणि मला असं वाटतं त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची गरज आहे। मला असं वाटतं आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही हात पुढे केलेला आहे। आता तुम्ही डेफिनेटली आमच्या बरोबर असाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि लवकरच भेटूया 16 मे। तर या प्रसंगी विजयराजे ढमाळ यांनी आश्वासन दिलंय की मंडळासाठी सिडकोकडून भूखंड मिळवण्याच्या प्रक्रियेत आपलं पूर्ण सहकार्य मंडळाला असेल। धनलक्ष्मी महिला मंडळ गेली 24 वर्ष नवी मुंबई परिसरातील शैक्षणिक विभागामध्ये काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी लहान मुलं यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी ते घेतात। आणि वनिता गडदे मॅडमनी हा एक लहान मुलांच्या कौतुकाचा, त्यांचा सन्मान, त्यांचा अभिनंदन करण्याचा हा कार्यक्रम 24 वर्ष ते चालू ठेवलेला आहे। खरं तर ही लहान मुलं उद्याच्या राष्ट्राची एक पिलर आहे। उद्याचं राष्ट्र यांच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे। आणि आज नवी मुंबईमध्ये लहान मुलांसाठी एक संस्था, सामाजिक संस्था पुढे येते, त्यांच्यासाठी
वेगवेगळे उपक्रम राबवते. सामाजिक संस्थांना, अशा NGOला सरकारी आर्थिक मदत काही नसते. आत्ताच त्यांनी त्यांची व्यथा मांडली की या धनलक्ष्मी महिला मंडळाला एक जागा नाही. तर नवी मुंबईतील सरकारी यंत्रणेने, सडको असेल, म्हाडा असेल, या यंत्रणेने या संस्थेची दखल घेतली पाहिजे आणि या लहान मुलांच्या या उपक्रमासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. एक ठिकाण संस्थेला असलं तर लोकांना आपल्या व्यथा मांडता येतात. महिलांचे आपण राष्ट्रीय पातळीवर खूप कौतुकाचे कार्यक्रम मी बघतो. धनलक्ष्मी महिला मंडळ संस्था, त्यांचे पदाधिकारी असे कौतुकाचे सामाजिक स्तरात शेवटच्या स्तरापर्यंत सर्वसामान्य असलेल्या महिला, सर्वसामान्य असलेली मुलं यांच्यासाठी कार्याचा आपला वसा घेऊन नेहमी उत्साहाने कार्य करतात. अशा संस्थेला नवी मुंबईतील नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे. अशा कार्यक्रमासाठी धनलक्ष्मी महिला मंडळासाठी नवी मुंबईतील सामाजिक सर्व स्तरातील लोकांनी आर्थिक सहकार्य केलं पाहिजे. मी त्यांना एक आपणा सर्वांसमोर वचन देतो. आपण एक पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला अर्ज तयार करा जागेसाठी आणि सिडको मार्फत जागा आपल्याला देण्यासाठी मी त्याच्यामध्ये पुढाकार घेईन आणि आपल्याला नवी मुंबईमध्ये जागा लवकरात लवकर या वर्षभरात आपण मिळवून देऊ, एवढं मी इथं सांगतो. आणि नवी मुंबईतील या अशा चिमुकल्यांच्या, लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये आपण असंच कार्य करत राहा, याच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.